नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती करता आलेल्या ज्या काही संख्यामाला होत्या, मागील वर्षी जो काही पोलीस भरतीचे पेपर झाले या सर्व पेपरमध्ये आलेल्या ह्या संख्यामाला आहेत। काही विशेष संख्यामाला आहेत ज्या प्रामुख्याने काही वेळा रिपीट झालेल्या आहेत। या सगळ्या संख्यामाला आपण पाहण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, चला सुरुवातीला पहिली संख्यामाला तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे। ही जी काही संख्यामाला आहे याचं काय उत्तर होतं हे आपल्याला बघायचंय। ठीक आहे, कशा पद्धतीने तिला सोडवायचं होतं हे आपल्याला इथं या माध्यमातून पाहायचं आहे। तर पहिली संख्या आहे 2 4 12 48 240 1440 आणि क्वेश्चन मार्क अशी ही संख्यामाला आहे। चला तर मग या संख्यामालेचं काय उत्तर होतं हे आपण बघू। बघा, प्रयत्न करा, एकदा स्क्रीन लॉक करा, फोटो काढा आणि ती सोडून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला ती कळेल। मी दाखवतोय तुम्हाला। बघा, इथं 2 आहे, इथं किती आहे 4, इथं किती आहे 12, इथं किती आहे 48, इथं किती आहे 240 आणि इथं आहे 1440 आणि इथं क्वेश्चन मार्क। यांच्यामध्ये जर विचार केला तर 2 ने गुणले, यांचा जर विचार केला तर 3 ने गुणले, यांचा जर विचार केला तर 4 ने गुणले, यांचा विचार केला 5 ने गुणले, यांचा विचार केला 6 ने गुणले, यांचा विचार केल्यावर 7 ने गुणावं लागेल। म्हणून 1440 गुणाकारामध्ये 7 आपण म्हणू। यांचा जर गुणाकार केला तर 0, 7 चोक 28 ला 8, हातच्या आले 2, 28 आणि 2 30 ला 0, हातच्या आले 3, 7 आणि 3 10, म्हणजेच 10,080। ऑप्शन पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं, बरोबर उत्तर होतं। हे लक्षात असू द्या। हा प्रश्न पोलीस भरतीला विचारला होता। मागील वर्षी जी काही भरती झालेली आहे या भरतीमध्ये हा प्रश्न विचारला होता। ठीक आहे, तर असे सगळ्या ज्या संख्यामाला आहेत या सगळ्या संख्यामाला आपण घेणार आहेत आणि भाग करणार आहे। हे पहिला भाग आहे। अजून काही संख्यामाला असतील तर त्याही आपण घेण्याचा प्रयत्न करू। चला तर मग दुसरी संख्यामाला काय होती हे इथं आपण पाहू। चला, दुसरी संख्यामाला बघा, सांगा काय या संख्यामालेचं उत्तर काय असेल सांगा। बघा, 0 6 24 60 120 आणि क्वेश्चन मार्क अशा पद्धतीची ही संख्यामाला आहे। तर ही संख्यामाला काय होती हे आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, बघा, सोपी आहे, सोपी संख्यामाला होती। काय होती बघा, इथं सांगितले 0 6 24 60 120 आणि तो क्वेश्चन मार्क। ही आहे 1 चा घन वजा 1, पुढे आहे 2 चा घन वजा 2, 3 चा घन वजा 3, 4 चा घन वजा 4, 5 चा घन वजा 5, आता असेल 6 चा घन वजा 6, म्हणजेच 216 मायनस 6 बरोबर 210। 210 ही संख्यामाला आहे। पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं, त्यातलं बरोबर उत्तर होतं। हे लक्षात असू द्या। 2चं उत्तर होतं बी, पर्याय क्रमांक 2। चला लिहून घ्या, घन मायनस तीच, ज्याचा घन केलाय तीच संख्या मायनस करायची तुम्हाला। ज्याचा तुम्ही घन करताय तीच संख्या त्यामधून मायनस करायची होती। अशा पद्धतीची संख्यामाला होती। ठीक आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा। आपल्या सर्व मित्र बांधवांना पाठवा। आमच्या व्हिडिओची लिंक शेअर करा। तसेच अजूनही काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत तेही पाहण्याचा प्रयत्न करा। पोलीस भरतीचा सर्वात दर्जेदार कंटेंट आपलंच आहे, ते लक्षात घ्या। तुम्ही सगळे व्हिडिओ पहा आणि मग ठरवा की या व्हिडिओच्या माध्यमातून किती फायदा तुम्हाला होणार आहे। पोलीस भरती 2024 हे टार्गेट घेऊनच आपण इथे आलेलो आहोत, लक्षात असू द्या। ठीक आहे, पुढचा प्रश्न पॉइंट मध्ये संख्यामाला आलेली आहे। आता ही संख्यामाला 9, पुन्हा आहे 0 क्वेश्चन मार्क, त्याच्यानंतर आहे 8.9 अशा पद्धतीची ही संख्यामाला आहे। आता ही जी काही संख्यामाला आहे यामध्ये 2 संख्यामाला रिपीट झालेल्या आहेत, लक्षात घ्या। 2 संख्यामाला किती आहेत, 2 संख्यामाला आपल्या इथं रिपीट झालेल्या आहेत, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे। अलग लक्षामध्ये बघा आता काय, तर इथे यांच्यामध्ये एक संख्यामाला रिपीट आहे, म्हणजे मी एक संख्यामाला लिहितो इथं
8.9 त्याच्यानंतरची किती आहे 9.8 त्याच्यानंतरची 8.9 त्याच्यानंतरची 6 इथून इथे जाऊ आपण इथं पुन्हा सॉरी 6 नाही 8 इथे ओके ही एक संख्यामाला आहे आणि दुसरी जी संख्यामाला आहे ती आहे तुमची 12.5 ओके त्याच्यानंतर आहे 11.6 त्याच्यानंतर आहे तुम्हाला क्वेश्चन मार्क ही संख्यामाला शोधायची आहे या सगळ्या ज्या संख्यामाला आहेत ह्या जर तुम्ही पाहिल्या तर हा 0.9 चा फरक आहे त्यामध्ये किती 0.9 चा फरक आहे हे लक्षात घ्या मग 0.9 चा फरक आहे तर आपल्याला काय करावं लागेल ही जी संख्यामाला आहे आपली कुठली लक्षात घ्या ही जी संख्यामाला आहे मागे गेलेली आहे म्हणून 11.6 मायनस 0.9 हा फरक आपल्याला त्यामधून काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे मग असं जर तुम्ही सॉल्व्ह केलं त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 10.7 0.9 चा फरक आहे त्यामध्ये 0.9 चा फरक आहे लक्षात घ्या पॉज करून सोडवा तुम्ही तुमच्या लेवलला त्याला सॉल्व्ह करून पहा 0.9 चा फरक आहे त्यामध्ये म्हणून ऑप्शन पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे पुढची संख्या मला चलो नेक्स्ट 400 274 209 181 172 आणि क्वेश्चन मार्क बघा अतिशय सोप्या पद्धतीची संख्या मला लक्षात घ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न सोडवत असताना बेसिक महत्त्वाचं आहे आपल्याला त्या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहेत त्याच्याशिवाय तुम्ही प्रश्न सोडू शकत नाहीत बघा इथे हे 400 हे किती आहे 274 हे किती आहे 209 हे किती आहे 181 हे किती आहे 172 आणि ते क्वेश्चन मार्क आहे यांच्या दोघांचा जर फरक तुम्ही काढला तर तो फरक आहे 126 चा यांच्या दोघांचा जर तुम्ही फरक काढला तर तो आहे 65 चा यांच्या दोघांचा जर तुम्ही फरक काढला तर तो आहे 28 चा यांच्या दोघांचा तुम्ही जर फरक काढला तर तो आहे 9 चा तर इथला फरक तुम्हाला फाइंड करायचा आहे एक कॉमन फरक आहे फरक जो आलेला आहे तो फरक आहे घनसंख्या अधिक 1 घनसंख्या अधिक 1 म्हणजे हा 5 चा घन आहे 4 चा आहे 3 चा आहे 2 चा आहे आता काय असेल 1 चा घन अधिक 1 म्हणजेच 2 मायनस करावे लागतील यामधनं म्हणजेच 2 मायनस केल्याच्या नंतर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी 170 लक्षात घ्या हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारलाय सांगली पोलीस शिपाई पदासाठी हा क्वेश्चन्स तुम्हाला विचारला होता लक्षात असू द्या अतिशय दर्जेदार प्रश्न आपण घेतलेले आहेत जे की विद्यार्थ्यांना सोडत असताना अडचणीत जाणार आहेत लक्षात घ्या त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा जोपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक संख्यामाला कशी आली होती हे समजणार नाही म्हणून तुम्हाला सांगितले की हा पूर्ण व्हिडिओ पहा कंपल्सरी 2 प्रश्न येणार आहेत लक्षात घ्या एक प्रश्न तर कुठेच गेला नाही म्हणून कदाचित झालेल्यापैकी जर एखादी रिपीट झाली तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो ठीक आहे चला पुढची संख्या मला काय आहे बघा सोडवण्याचा प्रयत्न करा मी वेळ देतो तुम्हाला तुम्ही सोडवा नंतर मी तुम्हाला सांगतो आपण वेळ दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 20 सेकंदाचा वेळ देतो मी त्या 20 सेकंदामध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करायला पाहिजे याच्यामध्ये काय असायला पाहिजे होतं काय तर्क होता आणि ती कोणत्या पद्धतीने तुम्हाला सोडवायची होती ओके चला बघा कशी होती ती संख्या मला आपण पाहू 34 आहे नंतर किती आहे 18 आहे नंतर किती आहे 10 आहे नंतर 6 आहे नंतर क्वेश्चन मार्क आहे नंतर 3 आहे काय होता यांच्यामध्ये होता 16 चा फरक ओके यांच्यामध्ये काय होता यांच्यामध्ये होता 8 चा फरक यांच्यामध्ये कितीचा होता 4 चा आता कितीचा असायला पाहिजे 2 चा फरक असायला पाहिजे म्हणून तुम्हाला इथे जो काही येणारी संख्या आहे तर ही संख्या आहे पर्याय क्रमांक सी 4 हे त्याचं उत्तर तुम्हाला काढता येतं चला लिहून घ्या सगळ्या ज्या संख्या मला आहेत हे आपण सोडून घेऊ लक्षात असू द्या विद्यार्थ्यांनो कारण आपल्याला पेपरला प्रश्न येणं महत्वाचे आहेत आपल्याला लॉजिक समजणं महत्वाचं आहे ते लॉजिक कधी समजू शकतं जर तुमची प्रॅक्टिस झाली तरच समजेल नाहीतर नाही लक्षात घ्या ह्या 15 संख्या मला घेतल्यात मी विद्यार्थ्यांनो 15 संख्या मला आहेत जास्त नाही सोडून पहा तुम्हाला ऍटलिस्ट ते कळून जाईल की नेमकं कोणत्या प्रकारच्या संख्या मला पेपरमध्ये आल्या होत्या चला पुढची संख्या मला दर्जेदार आहे नेहमीसाठी रिपीट होणारी संख्या मला आहे लक्षात घ्या नेहमीसाठी येणारी जर तुम्ही पाहिल्या सगळ्या संख्या मला तुम्हाला या प्रकारची संख्या मला दिसेल चलो नेक्स्ट बघा
1 1 8 9 क्वेश्चन मार्क 25 216 49 1 चा वर्ग 1 चा 2 चा घन 3 चा वर्ग 4 चा घन इथे येईल 5 चा वर्ग 6 चा घन 7 चा वर्ग म्हणजेच वर्ग संख्या आणि घन संख्या सोबत दिलेल्या आहेत. 4 चा घन काढायचा होता तो आहे तुमचा 64. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. चला लिहून घ्या. वर्ग आणि घन दिलेत सोबत. वर्ग आणि घन संख्या सोबत दिलेले आहेत, बाकी काही नाही. चला पुढची संख्या मला अतिशय सोप्या पद्धतीनं भरपूर वेळ आलेली संख्या मला सोडवा. बघा 24 39 416 525 आणि क्वेश्चन मार्क. काय केलं बघा, संख्या आणि संख्येचा वर्ग सोबत दिलेला आहे. 1 1 चा वर्ग 2 2 चा वर्ग 3 3 चा वर्ग 4 4 चा वर्ग 5 5 चा वर्ग. आता काय असायला पाहिजे 6 6 चा वर्ग 36 म्हणजेच उत्तर आहे त्याचं 636. पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. या वर्ग संख्या सोबतच दिलेले आहेत. संख्या आणि वर्ग सोबत दिलेत. पटीत फरक काढत बसू नका. समजून घ्या, ही सिरीज जर आली तर पेपर मध्ये कुठलाही प्रकार तुम्ही सोडला तर येणार नाही. आपल्याला याच पद्धतीने जावं लागेल, त्याच्याशिवाय ती येणार नाही. लिहून घ्या. पुढची संख्या मला घ्या. ती सुद्धा अतिशय सोपी संख्या. मला सोडल्याच्या नंतरच तुम्हाला कळेल, तोपर्यंत कळणार नाही. अतिशय सोप्या संख्या मला आहेत, पेपरला येणार आहेत आणि ह्या मागच्या वर्षीच्या पेपरला आलेल्या सगळ्या 15च्या 15 संख्या मला घेतल्यात. अजून भाग क्रमांक 2 टाकतो, त्या पण बघून घ्या. 30 संख्या मला झाल्या. पेपरला तुम्ही जिथे जाणार तिथे यातली एक संख्या मला जरी रिपीट झाली तर तुमचा मार्क मिळाला म्हणून समजा. आपल्याला तो मार्क पाहिजे, त्याशिवाय तुम्ही पोलीस होऊ शकणार नाहीत. एक एक मार्क गोळा करावा लागेल, लक्षात घ्या. बघा काय होती तर 1 1 4 9 16 क्वेश्चन मार्क 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग 4 चा वर्ग 5 चा वर्ग 6 चा वर्ग. 5 चा वर्ग किती रे 25. 6 चा वर्ग किती आहे 36. 25,36 कुठं दिसतं? ऑप्शन पर्याय क्रमांक बी. बी मध्ये दिसतं म्हणून पर्याय क्रमांक बी उत्तर करून घ्या. पर्याय क्रमांक बी लिहून घ्या. चला विशेष संख्या मला येत्या, जोपर्यंत तुम्ही स्वतः सोडून पाहणार नाही तोपर्यंत कळणार नाही. पुढची संख्या मला दिलेली आहे बघा. पुढची संख्या मला दिलेली आहे पहा. 1 5 14 30 55 क्वेश्चन मार्क. या संख्या मला पेपर मध्ये भरपूर वेळा विचारल्या तुम्हाला. 1 5 14 30 क्वेश्चन मार्क आणि क्वेश्चन मार्क. इथे कितीचा फरक आहे तर 4 चा. इथे कितीचा आहे 9 चा. इथे कितीचा आहे 16 चा. इथे कितीचा आहे 25 चा. इथे कितीचा असायला पाहिजे हे लक्षात घ्या. आलेला फरक जो आहे तो वर्ग संख्या आहे. बऱ्याच लोकांना ह्या फरक कळत नाही. इथली संख्या यायला पाहिजे 36 म्हणून
55 अधिक 36 दोघांची बेरीज करा. 5 आणि 6 11ला 1, हातचा किती आला 1. 5 आणि 3 8 आणि 1 किती 9. 8 आणि 1 किती 9. 8 आणि 1 किती 9. लक्षात घ्या. ओके, पुन्हा रिपीट करतोय मी. 1 5 14 30 55 आणि क्वेश्चन मार्क. यांच्यामध्ये 4चा फरक आहे, यांच्यामध्ये 9चा आहे, यांच्यामध्ये कितीचा आहे 16 आहे, यांच्यामध्ये 25 आहे, यांच्यामध्ये 36चा फरक पाहिजे. 36 प्लस करा म्हणजेच किती येईल 91. म्हणजेच किती येईल 91. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर आहे हे लक्षात घ्या. लिहून घ्या. जोपर्यंत तुम्ही सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाहीत. अजूनही काही संख्यामाला आहेत, अतिशय दर्जेदार पद्धतीच्या ज्या संख्यामाला आहेत पेपरमध्ये रिपीट झालेल्या आहेत त्याच संख्यामाला तुम्हाला विचारल्यात मी. ठीक आहे, पुढची संख्यामाला स्क्रीनवरती दिसते, तुम्हाला सोडवा. बघा त्यांच्यामध्ये काय रिलेशन दिलेलं आहे ते बघा. 8 17 28 37 57. ठीक आहे, अशा पद्धतीची ही संख्यामाला आहे. लिहून घेतो मी. 8 17 28 37 48 57 आणि क्वेश्चन मार्क. यांच्या दोघांचा जर फरक काढला तर तो 9चा आहे, यांच्या दोघात 11चा आहे, यांच्या दोघात अजून पुन्हा 9चा आला, यांच्या दोघात पुन्हा 11चा आला, यांच्या दोघात 9चा आला. इथे किती येईल 11चा फरक येईल. 11चा जर फरक आला तर उत्तर संख्या काय येते बघा 8. 5 आणि 1 6 68 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक सी उत्तर करून घ्या त्याचं. सी 68 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. 10 संख्या मला झाल्यात, 5 संख्या मला बाकी आहेत. पूर्ण बघा तोपर्यंत कळणार नाही, लक्षात असू द्या. अतिशय दर्जेदार संख्या मला आपण इथं घेतल्या आहेत. 1 0 3 2 5 4 मिक्स सांगल्यात, मिक्स संख्या आल्यात. मिक्स संख्या आल्याच्या नंतर मिश्रण संख्या आल्याच्या नंतर लक्षात घ्या तुम्हाला एक करायचं आहे. 2 संख्या मला आहेत त्यामध्ये, हे लक्षात घ्या. 2 संख्या मला मी ते लिहून देतोय. 1 0 3 2 5 4 आणि क्वेश्चन मार्क. इथे 2 संख्या मला कोणत्या आहेत बघू आपण. बघा इथे 1 3 5 आणि इथलाच अंक राहिला होता तो म्हणजे 7. 7ल्या 7 ही संख्या मला आहे. पर्याय क्रमांक 7 हे त्याचं उत्तर असायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 7 बरोबर करून घ्या. ऑप्शन पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 2 संख्या मला होत्या. पुढची संख्या मला 54 43 34 27 22 क्वेश्चन मार्क. लिहून घेतो मी. 54 43 34 27 22 क्वेश्चन मार्क. चला यांच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं ते बघून घेऊ. यांच्यामध्ये जर तुम्ही चेक केलाय, पहिल्यांदा जर चेक केला फरक तर तो येईल 11चा. नंतर फरक चेक करा तो आहे 9चा. नंतर 7चा फरक आहे. नंतर 5चा फरक आहे. आता कितीचा येईल 9 11 9 7. आता येईल इथं 3चा फरक म्हणजेच 22 - 3 बरोबर 19. 19 उत्तर करून घ्या. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, 3च संख्या मला आहेत. अजून बघा अतिशय दर्जेदार संख्या मला आपण इथे घेतलेल्या आहेत. गडबड करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. जोपर्यंत तुम्हाला त्या संख्या मला पेपरमध्ये समजणार नाहीत तोपर्यंत उत्तर काढता येणार नाहीत. महत्वाची संख्या मला आहे. आयएमपी म्हणतो मी याला. आयएमपी ही सर्वात जास्त वेळा पेपरमध्ये विचारलेली संख्या मला आहे. पाठच करून ठेवा काय तर बघा ती आता. 3 10
29, 66 आणि क्वेश्चन मार्क. खूप वेळ आलेली संख्या मला आहे. म्हणजे तुम्ही जर सगळे पेपर पाहिले तर या सगळ्या पेपरमध्ये तुमच्या लक्षात येईल की याची इतकी संख्या मला जास्त कुठलीच आलेली नाही. ही काय होती, कुठलाच फरक तिथं लागणार नाही, कोणत्याही प्रकारची तिथे कन्सेप्ट लागणार नाही, पाठ असतायला पाहिजे होती. ती आहे बघा 1 चा घन अधिक 2, 2 चा घन बघा 2 चा घन अधिक 2, 3 चा घन अधिक 2, 4 चा घन अधिक 2, तर 5 चा घन अधिक 2 बरोबर 127. पर्याय क्रमांक सी बरोबर करून घ्या 127. IMP संख्या मला मध्ये टाकून द्या. सर्वात महत्वाची संख्या मला म्हणतो मी, कारण ही जेवढ्या वेळा रिपीट झालेली आहे तेवढ्या वेळा कोणती संख्या मला पेपर मध्ये रिपीट झालेली नाही पोलीस भरतीसाठी. ओके, पुढचा प्रश्न. पुढची संख्या मला बघा 531, 642, 753, क्वेश्चन मार्क 975. ओके, मी इथे 1-2 अंकावरूनही सॉल्व्ह करता आलं असतं, पण बघू आपण याला. बघा इथं काय आहे तर 531, 642, 753, 975. सॉरी, इथं आपल्याला काय क्वेश्चन मार्क आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे आणि 975 अशा पद्धतीने दिलेली आहे. ओके, मग यांच्यामध्ये जर तुम्ही फरक चेक केला तो 111 आहे, यांच्यामध्ये फरक चेक करा तो 111 आहे, यांच्यामध्ये फरक चेक करा तो 111च असायला पाहिजे होता. म्हणून 753 अधिक 111 म्हणजेच 4, 6, 8, 864. 864 घ्या. पर्याय क्रमांक 1 बरोबर करून घ्या. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे.